about all tenses. Now I would like to tell you information. I would like to teach you each type of tense. Now see, first sentence, पहिलं वाक्य, सेंटेन्स आहे, वाक्य आहे, रिया opens a book. Tense name also given there, simple present tense. साधा वर्तमान काळ. But when children you are learning tense, that time you see the verb or the helping verb of that sentence. दिलेल्या वाक्याचं verb या helping verb or the modal auxiliary verb हे तुम्हाला पाहायचं. In simple present tense, always V1 will come, and if the subject is he, she, it, जर त्या वाक्याचा कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर मीन्स ही सी इट असेल तर त्याला यस लागेल पहा. यस. नाउ संस्कृती कम डाउन साइड. इट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. या वाक्यापासून आपणाला सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स बनवायचे पहा. आणि ते सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स बनवण्यासाठी मी संस्कृतीला सांगतोय, संस्कृती मेक दिस सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स. Ria opened a book. It's correct answer. Ria opened a book. See, अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लक्षात घ्या. टेन्स मध्ये तुम्हाला ते क्रियापद माहिती असणं गरजेचं आहे मुलांनो, लक्षात ठेवा. टेन्स मध्ये फॉर्म्युला लर्न करण्याची आवश्यकता नाही. तर टेन्स मध्ये अगोदर त्या वाक्यामधील क्रियापदाचं रूप किंवा क्रियापद कोणतं येतं हे लक्षामध्ये ठेवा. आता तुम्ही क्लासमध्ये जॉईन आहेत, मी तुम्हाला देखील क्वेश्चनिंग करणार आहे. मला तुमच्या पुढच्या काळाचा सेंटेन्स तुम्हाला सांगता आलं पाहिजे. रिया ओपनड अ बुक हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. याचं कारण अर्णव स्पीकर बंद कर. आर्यन स्पीकर बंद कर. याचं कारण क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे, तिथं V2 आलेलं आहे. आणि बाळांनो तुम्हाला माहितीये मुख्य क्रियापदाला 3 रूप असतात, V1, V2, V3. V4 पण असतं, ते आपण आपल्या मनाने आपल्या सोयीसाठी ते तयार केलेलं आहे, पण ऍक्च्युअली V4 नाहीये. ओके. रिया ओपनड अ बुक. आता हे जे सेंटेन्स आहे याच्या पुढचं सेंटेन्स मला पाहिजे सिंपल फ्युचर टेन्स. ओंकार सिंपल फ्युचर टेन्सचं कोणतं सेंटेन्स होईल? अभिजित किंवा ओंकार दोघांपैकी कोणी सांगू शकतं? लवकर सांगा. सर फ्युचर का? सिंपल फ्युचर टेन्स. Ria will open a book. Correct. Ria will open a book. This answer is really correct. Okay. आणि ते कोणता काळ आहे? सिंपल फ्युचर टेन्स. गॉट इट. आता याच्यानंतर आपण पुढच्या काळाकडे जातोय. मी हे काळ तुम्हाला का शिकवतोय लक्षात घ्या मुलांनो. याचं कारण आहे की तुम्हाला प्रत्येक टेन्सच्या सेंटेन्स वरती तुम्हाला तुमचा WH क्वेश्चन तयार करता आला पाहिजे.
कारण टेन्स बदलला की WH क्वेश्चनचे वर्ड्स चेंज होतात. त्याच्यामध्ये काही बदल होतात. ते बदल त्या टेन्सवर डिपेंड असतं, लक्षात ठेवा. एक एक गोष्ट मी टप्प्याने सांगित. मी बहुतांशी मराठीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये सांगत नाहीये, कारण तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावी त्याच्यासाठी. बट रिअली आय एम अगेन्स्ट ऑफ मराठी ऑलवेज. ओके, कोणीही क्लास मिस करू नका. क्लास कंटिन्यू करा. उद्या मी प्रत्येकाला क्लास फोन करणार आहे आणि जे मुलं क्लासला जॉईन होणार नाहीत त्यांना मी क्लासमध्ये अटेंड होऊ देणार नाही. कधीही 8 दिवसातून 1 दिवस 2 दिवस क्लास जॉईन केला तर तुमची लर्निंग होत नाहीये, पा तुमच्यामध्ये बदल होत नाहीत. मला जे अपेक्षित पाहिजे त्या गोष्टी मला मिळत नाहीयेत आणि मग तुमच्यामध्ये बदल नाही आणि माझ्यामध्ये प्रोग्रेस नाही. त्याला मग टाइम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सर्वजण रेग्युलर जॉईन करता, पण काही मुलं एक दिवस जॉईन करता, दुसऱ्या दिवशी नसतात. अडचण असेल त्या दिवशी ठीक आहे. चला पुढे. नंतर सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आता पुढे मला प्रेझेंट कंटिन्युअसचं सेंटेन्स पाहिजे आणि सेंटेन्स कडे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कोण सांगेल? हा, यस संस्कृती. तुला सांग. Ria is opening a book. परत सांग सेंटेन्स. Ria is opening a book. अगदी बरोबर आहे मुलांनो. रिया इज ओपनिंग अ बुक. कारण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एम इज आर आणि V1 प्लस ING येत असतं. फक्त आपल्याला एक क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद त्याच्यातलं पाहायचंय. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस कोण सांगेल तुमच्यापैकी? पास्ट कंटिन्युअर म्हणजे चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस मीन्स रिया वॉज. yes tell me बेटा आन्सर. टेल मी. रिया सांगा. चुकेल तर चुकू द्या. कोण सांगतंय? सर मी सांगू. हा सांगा सांगा. She was dancing in her room. नाही, हेच सेंटेन्स सांगा, वेगळं सेंटेन्स नकोय. वर जे सेंटेन्स आहेत सर मी सांगू. तेच सेंटेन्स खाली हसायला सांगा. Ria was opening a book. अगदी बरोबर. काही मुलांना हा भाग अतिशय सोपा वाटत असेल, लक्षात. परंतु ज्यावेळेस आपण मिक्सिंग सेंटेन्स देतो त्यावेळेस त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येते. हे जे सेंटेन्स दिलेले आहेत हे सेंटेन्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचेत. पहा, हे सेंटेन्स नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. मी तुमच्याकडे येईल तेव्हा तुमच्या नोटबुक वर हे लिहिलेलं पाहिजे. याचं कारण काल जो आपण एक स्टोरी घेतली होती त्या स्टोरीतले सेंटेन्सेस सुद्धा मी वेगवेगळे घेणार आहे. त्यावेळेस त्या सेंटेन्सचा टेन्स, त्या वाक्याचा काळ आणि त्या वाक्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःचे प्रश्न तयार करता आले पाहिजेत. ओके, हे बेस आहे. त्याच्यामुळे हे वाक्य लिहिण्याचा कोणीही कंटाळा करू नका. आलं लक्षामध्ये. टेन्सचे नाव तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता. ज्यांना खूपच कॉन्फिडन्सली माहिती आहे त्यांनी नाही लिहिलं तरी चालेल. पण जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा तुम्हाला आन्सर व्यवस्थित देता आलं पाहिजे. कारण याच्यावर आपण नंतर एक्झाम देखील घेणार आहोत. त्याच्यामुळे काळजीपूर्वक घ्या. येत असेल तरी लिहा व्यवस्थित. येत असेल तरी लिहा व्यवस्थित. याचं कारण आहे ज्यावेळेस आपण सेंटेन्स रिपीट करतो त्यावेळेस ते सेंटेन्स आपल्या कम्प्लिटली लक्षात राहतात. सर्वात महत्वाचा भाग, टेन्स शिकत असताना फक्त क्रियापद पहा, त्याच्यामध्ये वर्ब कोणते आहेत ते, त्याच्यानुसार टेन्स चेंज होतो.
सब्जेक्ट ऑब्जेक्ट मध्ये बदल काहीही होत नसतो, किंवा वर्ब बदलल्यामुळेच त्या वाक्याचा काळ बदलतो. आलं लक्षामध्ये? दररोज नियमित सोपी पुस्तकं घ्या, की ज्या पुस्तकामध्ये किंवा ज्या बुक्स मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या स्टोरीज आहेत, त्या स्टोरीजचं वाचन करा. वाचन करत असताना ते दिलेलं वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे, त्या वाक्यामध्ये प्रत्येक शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे, किंवा पार्ट्स ऑफ स्पीचचा तो कोणता भाग आहे, हे सुद्धा देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण नाउन कुठे येतं, वर्ब कुठे येतं, ऍडव्हर्ब कुठे येतं, ऍडजेक्टिव्ह कुठे असतं, हे तिथं लक्ष ठेवायचं वाचत असताना. त्यालाच आपण खरी रीडिंग म्हणतो मुलांना, लक्षात ठेवा. Complete, sir. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. संस्कृती रायटिंग वर राईट डाऊन. All children write it very carefully and keep this thing in your mind. It is really important. लागलीच आपण WH क्वेश्चन कडे पण जाणार आहेत. या सगळ्या वाक्याचे WH क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. वेळ भेटला तर लागलीच पॅरेग्राफ कडे देखील आपण जाणार आहेत. त्यावेळेस प्रत्येकाला तो पॅरेग्राफ किंवा ती स्टोरी अंडरस्टँड झाली पाहिजे. म्हणजेच त्या स्टोरी मधलं प्रत्येक वाक्य कोणत्या काळामध्ये आलं पाहिजे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चला, लिहायचं सगळ्यांचं झालं आहे. इथं टेन्स पूर्ण झाले आहेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, आणि त्याच्या पुढचा काळ घेतोय आपण, आणि तो टेन्स आहे पुढचा फ्युचर कंटिन्युअस. चला, मला फ्युचर कंटिन्युअसचं कोण वाक्य सांगेल? सर मी सांगू? यस यस. रिया विल बी कमिंग होम दिस हॉलिडे. ओके, चालेल. तिनं वाक्य सांगितलेलं बरोबर आहे. रिया विल बी ओपनिंग अ बुक. ओके, रिया विल बी ओपनिंग अ बुक हे जे वाक्य आहे फ्युचर कंटिन्युअसचं, याचा देखील WH क्वेश्चन तयार करणार आहेत. डबल हा रिपीट होणार नाही, भाग्य लक्षात ठेवा. काळजीपूर्वक ऐका. आज वॉटचे WH क्वेश्चन घेतले तर उद्या वेगळे घेईल मी. आपल्याला ते सगळे कव्हर करायचे. चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रेझेंट कंटिन्युअसचं कोण सांगेल मला सेंटेन्स? बोलत बोलत तुम्ही वाक्य नोटबुक वर लिहून ठेवू शकता. कोण वाक्य सांगेल मला प्रेझेंट परफेक्टचं? यस, ओमराजे. लवकर सांगा. Ria has opened a book. ओपन की ओपनड? Opened. यस, करेक्ट. रिया हॅज ओपनड अ बुक म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव, हॅज आणि V3 हे वर्ड्स येतात. आता त्याची मीनिंग पाहू आपण. मीनिंग मी सांगणार आहे तुम्हाला, परंतु मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी आपणाला बोलल्याशिवाय कळत नाही. हा भाग महत्वाचा आहे. आणि मराठी बोलली की इकडे इंग्लिशला अडचण येते. आता मी जेवढं मराठीत बोलतो ते मराठी शब्द तुमच्या कानावर पडतात, पण तुम्हाला त्याचे इंग्लिश शब्द भेटतच नाहीयेत. If I tell this information in English language, then definitely you will get that. Okay. So sometimes I will speak in Marathi and sometimes I will speak in English. Okay. Now next tense, you know that present perfect over. Now past perfect, who will tell? Write down these sentences. Ha, Sanskruti. Past perfect. Past perfect. Ria had opened a book. Open या open? Open. Right.
रिया हॅज ओपन्ड अ बुक. दिस सेंटेन्स इज करेक्ट. हे 8 सेंटेन्सेस आपण घेतलेले आहेत. आता ह्या 8 सेंटेन्स तुम्ही तुमच्या नोटबुक वर लिहिलेले असतीलच. येस ना. आता आपण त्याच्या पुढच्या WH क्वेश्चन कडे जातोय. पहा नीट लक्षात ठेवा. लिहायचं झालं? युअर रायटिंग ओव्हर ऑल स्टुडंट्स? नो सर. डोंट वेस्ट युअर Yes. टाइम. हा येस. बोलत बोलत चर्चा करत करत क्लास चालू असतानाच ऐकायचं आणि लिहायचं दोन्ही वर्क एकदाच करायचं. कारण आपल्याला वेळ देणं पॉसिबल नाहीये. ओके. तरी सांगतोय लिहून घ्या व्यवस्थित. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आणि वरचे जे वाक्य लिहिलेले आहेत त्यांना पाहून तुम्ही ते सेंटेन्सेस खाली कन्वर्ट करू शकता. आता मी काही क्वेश्चनिंग करणार आहे. आता मी हे वाक्य Complete, sir. संपल्याच्या नंतर मी प्रत्येकाला एक एक सेंटेन्स विचारणार आहे. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? झालं ना लिहायचं? चालेल, ठीक आहे. आता मी प्रत्येकाला एक एक टेन्स विचारतोय. समोर वाक्य काहीच दाखवत नाहीये. काहीच वाक्य दाखवत नाही. यस. अर्पिता, मला सिंपल पास्ट टेन्स एक वाक्य सांग लवकर. रेडी राहायचे सगळ्यांनी. सिंपल पास्ट टेन्स. I wrote a homework. I wrote homework. Yes, I wrote homework. Answer is correct. संस्कृती एक वाक्य सांग. Simple future. Sanskriti will be go in school. अगोदर वाक्य नीट ऐका सांगा. सिंपल फ्युचर म्हटलंय. सिंपल फ्युचर मध्ये बी येणार नाही. टेल मी वन्स अगेन दॅट सेंटेन्स. Sanskriti will go in school. Sanskriti will go in school. It is correct. Aryan Kachwe. Aryan Kachwe present continuous. One sentence. Fast. Aryan will be go to a garden. Present continuous. Present continuous. Will येणार नाही present continuous मध्ये. तुमचा टेन्स बरोबर नाहीये आणखीन पण. Present continuous. ओमराजे. I am reading a book. Correct. It is a present continuous. Abhijit, past continuous. Abhijit, Onkar, past continuous. He was opening a window. Correct. Correct answer. Rajvi Raut. He is from Chincholi Mali Bir district. Rajvi Raut. Future continuous. Future continuous. Riya will be opening a book. Correct. Riya will be opening a book. It's correct answer. Good. Good. Mahesh, simple present. Mahesh, simple present. Mahesh opens a book. Correct. Mahesh opens a book. All sentences are correct. तुमचे सगळ्यांचे वाक्य बरोबर आहेत. लक्षामध्ये वाक्य तुम्हाला केव्हाही कधी ओळखता आलं पाहिजे. मी स्टोरीकडे गेल्याच्या नंतर ते सेंटेन्स तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नीट लक्षात ठेवा. आता आपण WH क्वेश्चन कडे जातोय. यस. फॉर WH क्वेश्चन जर तुम्हाला व्हॉटने क्वेश्चन तयार करायचा असेल तर यू नीड द नेम ऑफ थिंग. थिंगच्या नेमची गरज असते. त्यावेळेसच आपण तो क्वेश्चन कशाने तयार करतो बाळांनो, तर तो क्वेश्चन आपण व्हॉटने स्टार्ट करतो. लक्षात ठेवा. युअर फर्स्ट सेंटेन्स इज. तुमचं पहिलं वाक्य आहे सिंपल प्रेझेंटचं. रिया ओपन्स अ बुक. ओके. रिया ओपन्स अ बुक. या सिंपल प्रेझेंट मध्ये कधी व्हर्बला यस लागतं तर कधी व्हर्बला यस लागत नाही. यस केव्हा लागतं, ज्यावेळेस त्या सेंटेन्सचा सब्जेक्ट ही सी इट
हे प्रोनाउन किंवा त्याचं नाऊन आहे. इथं रिया ही मुलगी आहे म्हणजेच सी आहे, त्याच्यामुळे तिथं यस लागतं. आणि ज्या वेळेस तिथं वर्बला यस असतं, that time for framing WH question, how you will make the WH question? Who will tell me? त्याचा आन्सर अ बुक असलं पाहिजे. त्याचा आन्सर अ बुक असलं पाहिजे. काय WH क्वेश्चन तयार करणार? यस यस बेटा यस सांग. What Ria opened? सॉरी रॉंग आन्सर. हा संस्कृती. What do Ria open? रॉंग आन्सर. हु विल गिव्ह मी? What Yes. can I? यस What प्राची. did Ria open? रॉंग आन्सर. What does Ria open? करेक्ट. व्हॉट डज रिया ओपन? तुमचं लक्ष नाहीये, लक्षात ठेवा. आजच मी नवीन वर्षाचं क्लासमध्ये बोलत असताना लेकरांना सांगितलं, मुलांना सांगितलं, स्टुडंटला सांगितलं, यू शुड बिकम अ गुड लिसनर. अगोदर एक चांगला श्रोता बना तुम्ही, श्रोता. आणि श्रोता तुम्ही ऐकणारा व्यक्ती केव्हा बनतो मुलांनो, लक्षात ठेवा. समोरचा व्यक्ती जे बोलत आहे ते कम्प्लिटली त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. मी खूप वेळेस सांगितलं, अशा सेंटेन्सचा WH क्वेश्चन तयार करताना जर मेन वर्बला यस आला असेल तर त्याचा WH क्वेश्चन तयार करताना डज वापरा. तरी काही मुलं डीड वापरतायत, काही मुलं डू वापरतायत, म्हणजे तुमचं लक्ष नाही. एकदा कम्प्लिटली डोक्यामध्ये फिट ठेवा, विसरायचंच नाहीये. यस आलं ना, डज. व्हॉट डज रिया ओपन? फिनिश. आन्सर तुमच्या समोर येईल. व्हॉट डज रिया ओपन? आता त्याच्या पुढचं सेंटेन्स आहे रिया ओपनड अ बुक, सिंपल पास्ट टेन्स. याचा WH क्वेश्चन तुम्ही कसा करणार? अगोदर थिंकिंग करा, काही आन्सर नाही बोलायचं. एक्झाम मध्ये सुद्धा मुलं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात इंग्लिश मीडियमचे. अगोदर विचार करून आन्सर सांगा. चला कोण सांगेल? ओमराजे. What did Ria open? करेक्ट आन्सर. व्हॉट डीड रिया ओपन? डीड का घेतलंय त्याने? कारण तिथं V2 आलेला आहे त्याच्यामुळे. आणि नंतर एकदा डीड घेतलं की पुढे त्याचं V1 करायचं. बेसिक आहे, सोपी वाक्य आहेत, लक्षात ठेवा. हार्ड सेंटेन्स कडे आपण जाऊ नंतर. बोलत बोलत हे वाक्य तुमच्या नोटबुक वर लिहायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? आता त्याच्या पुढचा क्वेश्चन मी राजवीर राऊतला विचारतोय. हे जे सेंटेन्स आहे रिया विल ओपन अ बुक, हे सिंपल फ्युचरचं आहे, हे आपण याच्या अगोदर पाहिलं. तर याचा WH क्वेश्चन बाळा तू बनवून दाखवू शकतोस का मला? राजवीर हो. सांग बाळा. हो. सांगू शकतोस. त्याचा आन्सर अ बुक असलं पाहिजे. तू बनवलेल्या प्रश्नाचा आन्सर अ बुक असलं पाहिजे. हा व्हॉट? चला ठीक आहे, थोडा तो गोंधळतोय, त्याच्यानंतर लक्षात येईल. चला दुसरं कोण सांगताय? Sir, can I? यस यस प्राची, वेलकम. यस. What can Ria will open? नो सॉरी, रॉंग आन्सर. एनीवन? Sir, मी सांगू? हा सांगू शकता, सांगा. Will what will open? नो सॉरी, इट इज ऑल्सो रॉंग आन्सर. एनीवन? संस्कृती. हा यस, संस्कृती वॉन्ट्स टू टेल. हा यस, संस्कृती. What will does Ria open? कशामुळे घेतलंय? काही कारण नसताना काही.
सर मी सांगू येस बेटा. व्हॉट डिड द रिया ओपन? डीडचा संबंधच नाही बाळांनो तिथं. कशामुळे डीड वापरायला तुम्ही उगा मनानं काही बोलताय? काय संबंध आहे तिथं डीडचा? हे पहा, WH क्वेश्चन तयार करताना वॉटच्या नंतर नेहमी हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलं पाहिजे. आता ऑलरेडी तिथं हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब तिथं दिलंय विल, त्याच्यामुळे वॉटच्या नंतर विलच घ्यावं लागेल ना तुम्हाला. डज किंवा डीड कशामुळे घेताय? गरज नाहीये. वरच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, पण मेन वर्ब आहे, आणि त्या मेन वर्बला धरून त्याचा आपण डीड हे हेल्पिंग वर्ब घेतलं. इथं ऑलरेडी दिलेलं आहे, ते सोपं वाक्य आहे. कोण सांगेल मला आन्सर? ओमराजे. सर मी सांगू यस. व्हॉट डिड What will? व्हॉट विल रिया ओपन? करेक्ट आन्सर. व्हॉट विल रिया ओपन? ना द आन्सर इज करेक्ट. आता तुमच्या लक्षामध्ये आलं. फक्त लक्षात ठेवा, आणि हे केव्हा लक्षात राहतं बाळांनो? लक्षात ठेवा, तुम्ही इंग्लिशचं वाचन करत नाहीत आणि केलेल्या वाचन प्रॉपरली वाचत नाहीत, आणि वाचल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न बनवले पाहिजेत. वाचनामध्ये एखादं वाक्य आलं तर त्याला तुम्ही निगेटिव्ह बनवा, त्याचा WH क्वेश्चन बनवा. ठीक आहे, हार्ड आहे, अवघड आहे, मी मान्य करतो, पण जेव्हा तुम्ही 1, 2, 3 महिने हे वर्क करत राहाल ना, तेव्हा निश्चित तुमच्यामध्ये बदल झालेला असेल, आणि हा फार मोठा बदल आहे, लक्षात ठेवा. हे कुठेही शिकवल्या जात नाही, कोणत्याच शाळेत नाही शिकवल्या जात. शिकवल्या जातं त्या व्याकरणाच्या त्या कंटेंट पुरतं सांगतात. आणि लक्षात, तुम्ही लिहिलेलं असेल, सगळ्यांचं लिहायचं झालंय का? आपणाला पुढे जाता येईल. येस सर. Teacher. वह्या चेक करणाऱ्या, मी परभणी मधल्या सगळ्या मुलांच्या वह्या चेक करणारे, लक्षात राहू द्या. मला वाक्य पाहिजेत नोटबुकवर. आता मी चालू करणार, कारण मी कालच माझं विजन सांगितलं. तुम्हाला जे टॉपरला मुलं आहेत ते परफेक्ट असतील, आणि ज्या मुलाला इंग्लिश वाचता येत नाही त्यांना मी इंग्लिशच वाचवायला सुरू करणार. माझं वर्क चालू झालंय. शब्द पाठ करून इंग्लिश वाचता येत नाही, लक्षात ठेवा. ग्रामर शिकून इंग्लिश वाचता येत नाही. इंग्लिश वाचण्यासाठी फोनिक साऊंड लागतात. फोनिक साऊंड जेव्हा तुम्हाला लर्न असतात तेव्हा तुम्ही कुठलीही कोणतीही इंग्लिश वाचू शकता. मी अभ्यास करतोय, माझा अभ्यास चालू आहे फोनिक साऊंडचा. आलं लक्षात. संस्कृतीला माहित आहे, मी दररोज व्हिडिओ सर्च करतोय, जे व्हिडिओ ऐकतोय मी दररोज, की तुम्हाला मला शिकवायचंय, मीही शिकतोय. आलं लक्षात. तुमच्यासारखंच मी पण शिकतोय, पण आपणाला एक परफेक्ट बनायचंय, टॉपर बनायचंय आपणाला. आलं लक्षामध्ये. कारण कालच सांगितलं मी, इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. आता तुम्ही फेसबुकला पाहत असाल, AI, येस ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय वर्क करतं हे तुम्ही पाहिलं असेल. पूर्वीच्या काळामध्ये ज्या माणसाला लिहिता वाचता येत नव्हतं तो निरक्षर होता. नंतर काळ बदलला, ज्याला कम्प्युटरचं नॉलेज नव्हतं त्याला निरक्षर समजलं जायचं. पण आता इथून पुढच्या काळात ज्याला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माहिती नाही तो निरक्षर असेल, लक्षात ठेवा. कारण प्रत्येक व्यक्ती फोन वापरतोय, पण बरेच व्यक्ती फोन पे वापरत नाहीयेत, कारण त्यांना कळत नाही. लक्षामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला वाटतं पाठीमागच 31 किंवा 30ला बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बातमी ऐकली असेल तुम्ही. आणि त्याच्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी तिथं कोण आलं होतं? अदानी आलं होतं. आपल्याला पॉलिटिक्स नाही पाहायचं, पण आपल्याला नॉलेज मिळवायचंय, आपल्याला ज्ञानवंत व्हायचंय. आणि लक्षामध्ये, आपण खूप वेगळे आहेत. आपल्याला नॉलेज कॅप्चर करायचं जिथं भेटतं तिथे. लक्षामध्ये, त्यांच्यामुळे त्यांनी ते खूप छान पद्धतीचं महाराष्ट्रामधलं पहिलं सेंटर तिथं ओपन झालेलं आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके नाव, ठीक आहे, खूप छान. चला आपण पुढच्या टेन्स कडे जाऊयात. रिया इज ओपनिंग अ बुक, प्रेझेंट कंटिन्युअस. चला तर याचा WH क्वेश्चन कोण तयार करतं सांगा तुमच्यापैकी.
सर मी सांगू? तुम्हाला क्ल्यू देतो, इथं ऑलरेडी इज आलेला आहे, त्याच्यामुळे वॉटच्या नंतर फक्त इज ठेवायचे. अतिशय छान वाक्य. चला कोण सांगते सर मी आता? सांगू? यस, सांग बेटा. व्हॉट इज रिया ओपनिंग? करेक्ट. समजलं तुम्हाला. व्हॉट इज रिया ओपनिंग. लक्षामध्ये. आता प्रेझेंट कंटिन्युअस कुठलंही वाक्य आलं तरी तुम्हाला तिथला क्वेश्चन बनवता आला पाहिजे. व्हॉट घ्या, वेन घ्या, वेअर घ्या, त्यानंतर इजच ठेवायचं. आणि आपण पाहूयात ना, व्हॉट कोठे वापरायचं, वेन कोठे वापरायचं, वेअर कोठे वापरायचं, कुठे वापरायचं ते आपण नक्की पाहू. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके, व्हेरी नाईस थिंग. चला पुढचं सेंटेन्स आहे, रिया वॉज ओपनिंग अ बुक. चला याचं कोण आन्सर सांगेल तुमच्यापैकी बाळांनो? ओमराजे. येस, ओमराजे तुला थोडं थांबवतोय मी आज. यांना थोडं घेऊ दे मला समोर. चला महेश सांगतो म्हणतोय, सांग महेश. What was the Ria open? ओपनिंग बेटा, ओपनिंग. परत सांग तुझा आन्सर. What was Ria opening? करेक्ट. व्हॉट वॉज रिया ओपनिंग. व्हॉट वॉज रिया ओपनिंग. आन्सर इज करेक्ट. व्हेरी नाईस. पुढचं सेंटेन्स जे आहे, या पुढच्या सेंटेन्सचा चान्स मी राजवीर राऊतला देतोय. राजवीर बनवशील का? घाबरू नकोस हा. तुझं नाव घेतो याचा अर्थ तू घाबरशील, म्हणशील सर मलाच विचारतायत. तसं नाही हो. बेटा. यस, तू प्रयत्न कर. चुकलं तर आपण आहेत. चला. वर्डच्या नंतर या सेंटेन्स मध्ये विल बी आलेला आहे, पण तुला विल बी हे ठेवावं लागेल वर्डच्या नंतर. व्हॉट What घेस, will Ria व्हॉट opening? व्हॉट विल बी असं म्हण सांग परत. What will परत सांग, सावकाश बोल, गडबड करू नको. What will be Ria opening? करेक्ट आन्सर. व्हॉट विल बी रिया ओपनिंग. रिया काय उघडत असेल. लक्षात. व्हॉट विल बी रिया ओपनिंग. व्हेरी नाईस. हे सेंटेन्स तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे. लक्षामध्ये. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि नंतर देखील तुम्ही लिहू शकता, किंवा सावकाशपणे लिहून घ्या. महत्वाचा भाग आहे. पुढचे सेंटेन्स आपल्याला घेणं गरजेचं नाहीये. तुम्ही आता हे लिहिलेले सेंटेन्स जरी तुम्हाला छान